अखिल भारतीय काँग्रेस पक्षाने आज मनाचा मोठेपणा दाखवत राजकीय दृष्ट्या अत्यंत योग्य निर्णय त्या ठिकाणी घेतला आणि अधिकृत काँग्रेस उमेदवार मोरे यांचा अर्ज माघारी त्यांनी घेतला। त्याबद्दल प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून काँग्रेसचे देशाचे अध्यक्ष खरगेजी, आदरणीय सोनियाजी, राहुलजी या सर्वांचेच मी मनापासून सुप्रिया बहिणी, प्रफुल्लभाई, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आमचे युवा खासदार पार्थ पवार या साऱ्यांच्या वतीने त्यांचे मी मनापासून या ठिकाणी आभार मानू इच्छितो आहे। राजकीय सामंजस्य कशा पद्धतीने दाखवावं त्याच काँग्रेस पक्षाने त्या ठिकाणी दाखवलेलं आहे, हे मला प्रामुख्याने सांगायचं। उशिरा तुटलेलं शहाणपणे असं वाटतं तुम्हाला? कसं आहे की राजकारणामध्ये अनेक वेळेला अनेक घडामोडी घडत असतात। आता त्याच्यामुळे त्यांनी उमेदवार का दिला, एक तर मी सुरुवातीला स्पष्ट केलं की राज्यामध्ये दोन आघाडी आहेत, एक महायुती आणि दुसरी महाविकास आघाडी। आणि महायुतीकडे लोकसभेच्या जागा कुठल्या, विधानसभेच्या जागा कुठल्या हे निवडणूक लढून ठरलेलं होतं। स्वाभाविकपणाने बारामतीची जागा ही महाविकास आघाडीकडे आदरणीय पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे होती, ही जागा एनडीए मध्ये आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे होती। अशा वेळेला सुरुवातीलाच आदरणीय खासदार सुप्रियाताईंनी आम्ही उमेदवार देणार नाही अशा पैकी घोषित केलं। त्याच्याबद्दलही मी आदरणीय साहेबांचे, सुप्रियाताईंचे आभार मानले आणि गणित स्पष्ट होतं की महाविकास आघाडीमध्ये ही जागा पवार साहेबांच्या राष्ट्रवादीची असल्यामुळे काँग्रेसचा उमेदवार त्या ठिकाणी येणं असमन्वयित होतं। पण का, कशामुळे आलं, त्याच्या पाठीमागे कोण होतं, काय होतं की काय मला माहिती असं काही कारण नाही। साहेब, तुम्ही अनेक वर्ष शरद पवारांनी पण अप्रत्यक्षपणे समर्थन केलं होतं उमेदवाराचं, असं म्हणत की 2 दिवसापूर्वी समर्थन केलं होतं, लढणारच आहे तर ते गृहीत धरलं पाहिजे निवडणूक। आणि आज मात्र त्यांनी म्हणजे बिनविरोध निवडणूक झाली पाहिजे अशी भूमिका मांडली। नाही, 6 दशक देशाच्या राजकारणात आदरणीय पवार साहेबांची भूमिका खूप महत्वाची राहिलेली आहे, राजकीय दृष्ट्या राहिली, देशाच्या विकासाच्या बाबतीमध्ये सुद्धा राहिली। आता 2 दिवसापूर्वी आदरणीय साहेब काय म्हणाले आपल्या मार्फत सर्वांनी ऐकलं, आज काय म्हणाल ते ऐकलं। मला असं वाटतं की साहेबांचा म्हणण्याचा मतितार्थ असा होता की लोकशाहीमध्ये निवडणूक लढण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, त्यामुळे निवडणूक बिनविरोध होईलच असं मानण्याचं काही कारण नाही, असं त्यांचा प्रदीर्घ अनुभवातून त्यांचं ते वक्तव्य असावं। याचा अर्थ काँग्रेसने उमेदवारी दिली याचं समर्थन तर बिलकुल असण्याचं काही कारण नाही, कारण त्यांनी त्या बाबतीमध्ये त्यांच्या पक्षाची भूमिका मांडली। परंतु एकंदरीत अनेक वेळेला निवडणुका झाल्या, राज्यामध्ये सुद्धा अनेक वेळेला पोटनिवडणुका झाल्या। एक हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला असं वर्णन होऊन चव्हाण साहेबांची जी पोटनिवडणूक लोकसभेची झाली नाशिक लोकसभा मतदारसंघात, ती अपवाद वगळता प्रत्येक निवडणुका ह्या अनेक वेळेला निवडणुका होऊन झाल्या, एक हाती झाल्या, एकतर्फी झाल्या। त्यामुळे साहेबांचं मत कदाचित त्या दृष्टिकोनातून असेल। आज ते साहेबांनी मत व्यक्त केलंय ते स्वागतार्ह आहे। साहेब, काँग्रेस सोबत म्हणजे तुमचा पक्ष काँग्रेस सोबत खूप वर्ष होता, म्हणजे दादांनी देखील काँग्रेस सोबत 70% पेक्षा जास्त काळ काँग्रेस सोबत काम केलं। पण असं असतानाही काँग्रेस पक्षाने म्हणजे सुनेत्रावहिनींना सपकाळांना 2 वेळा फोन करावा लागला, खरगे साहेबांची भेट घ्यावी लागली, तुम्हा सगळ्यांनी त्यांना बोलावं लागलं। एवढी वेळ म्हणजे काँग्रेस सोबत राहूनही तुमच्या पक्षाला त्यांनी नेमकं आणून का दिली असा प्रश्न पडतो। मला हे काय कळू शकत नाही, कारण मी त्याच्यावरती आज का भाष्य करणार नाही, कारण शेवटी शेवट गोड त्यावेळेला सारं काही गोड असतं। आज आता अर्ज मागे घेतला त्याच्यामुळे का बोलायला लागलं, किती वेळ बोलायला लागलं हा आता मुद्दा उरला नाही। ज्या कारणासाठी आम्ही संपर्क करत होतो ते कारणच काँग्रेसने मोठ्या मनाने संपुष्टात आणल्यावर त्या बाबतीमध्ये प्रतिक्रिया देणं योग्य राहणार नाही। पण जो काही गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला की आमचा काही संपर्क झाला नाही, आम्ही काय प्रयत्न केले नाही, असं नाही। मी आणि प्रफुल्लभाईंनी प्रयत्न खरगे साहेबांशी संपर्क करण्याचा खूप केला। केरळमध्ये ते असताना किमान माझे 7-8 फोन झाले, प्रफुल्लभाईंचे झाले, वहिनींनी सुद्धा फोन केले होते, पण त्यावेळेला काही कारणांच्यामुळे कदाचित त्यांनी फोन घेतला नसेल, काही त्यांच्या कार्यक्रमाची व्यस्तता असेल त्याच्यामुळे ते शक्य झालं नसेल। म्हणून काहींना असं वाटलं की बाबा मी आणि प्रफुल्लभाई दिल्लीमध्ये काही कमी पडलो का, ते चूक आहे। अपुऱ्या माहितीवरती काहींची वक्तव्य त्या ठिकाणी असतील, आम्ही प्रयत्न करत होतो। पण राजकारणामध्ये काही वेळेला योग्य वेळ द्यावी लागत असेल
ती योग्य वेळ किंवा टायमिंग काँग्रेसने साधायचं ठरवलं असेल पण आजची 2 वाजण्याची वेळ त्यांनी पर्यंत ते वाट पाहिले असं त्याचा अर्थ होऊ शकतो. चाललंय ना या सगळ्यामध्ये? टायमिंग अजून एक साधलं गेलेलं आहे ते रोहित पवारांच्या आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्या म्हणजे भेटीचं. असं म्हणतात की रोहित तर त्याकडे पवारांची तुम्ही- शिष्टाई कामी आली अशा पद्धतीची एक अशा चर्चा पद्धतीने. सुरू असं आहे कोणाला त्यांची शिष्टाई कामी आली असं काय श्रेय घ्यायचं असेल तर घ्या. आम्हाला कोणाला श्रेय द्यायला काय कमीपणा वाटण्याचं काय कारण नाही. आम्हाला एवढं माहिती होतं निखळपणाने अजितदादांसारखा दिलदार नेता ज्यांनी महाराष्ट्र 30 वर्ष घडवला आणि आपणच मगाशी म्हणाला की काँग्रेस पक्षामध्ये त्यांनी काम केलं त्यानंतर काँग्रेस बरोबर ती अलायन्स म्हणून त्यांनी काम केलं 70% पेक्षा जास्त काळ. म्हणून त्यांची प्रभावीपणाची भूमिका मांडली. आता कोणी जर काय काल परवा काय बोलत होतं आज काय कशाला कोण गेले त्याचा त्याचा भाग असतो कारण प्रत्येक जण आपापल्या परीने प्रत्येक जण अनेक घटनांचं आणि गोष्टींचं स्कोअर करण्याचा प्रत्येक जण प्रयत्न करत असतो. ज्याला कोणाला करत असेल त्यांनी करू द्या. योगायोगाने अमेरिकेच्या आणि इराणमध्ये शस्त्रसंधी झाली त्याची घोषणा पाकिस्तानने केली तर तसा काहीसा प्रसंग निमित्त पाकिस्तान झालं अमेरिकेच्या शस्त्रसंधीसाठी तसं काही महाराष्ट्राच्या राजकारणात घडलं असं वाटतं का? आता आपल्याला कोणाला पाकिस्तान म्हणून संबोधायचं असेल ज्याने कोणी काय मला माहित नाही तुम्ही शब्दप्रयोग केला होता. आता एक मिनिट आता पाकिस्ताननी जे काही अमेरिका आणि इराणच्या युद्धामध्ये शिष्टाई केल्याचं जे काही दाखवलं जात आहे त्याला अनुषंगून आपल्या पत्रकार मित्रांनी मला प्रश्न केला की आज सकाळी कोणीतरी गाठीभेटी घेतल्या त्या पाकिस्तान सारख्या होत्या काय असं त्यांचं म्हणणं आहे. माझं या विषयावरती काही म्हणणं त्या मध्ये काही नाही. सर मनोमिलन झालं का मधल्या काळामध्ये? तुमची शिष्टाई कमी आहे तुम्ही मेहनत कमी घेतली तुम्ही तुमचे श्रम अपुरे पडले अशी खूप चर्चा आहे. एक असं आहे की आज सध्या टार्गेट मी तर आहेच प्रफुल्ल पटेल पण आहेतच. मी सांगितलं ना मी एक अक्यूट ओबीसीचा आहे टार्गेट करणं सोपं राहतं ना पण टार्गेट जरी किती केलं तरी जमिनीवरती पाय इतके घट्ट रोवलेले आहेत असं किती वेळा टार्गेट केलं तरी त्याचा काय फरक पडत नाही. त्यामुळे प्रयत्न किती झाले काय झाले हे सर्वांना माहिती आहे. एक आम्हाला प्रयत्न किती केलेत हे रस्त्यावरती उभं करून धावून आरडाओरडा करून सांगण्याची कधी वेळ आलेली नाही कारण आमचं अंतर्मन जे स्वच्छ आहे प्रामाणिक आहे आणि जे महाराष्ट्राच्या जनतेला ज्ञात आहे की दादांचे माझे काय जिव्हाळ्याचे संबंध गेल्या 40 वर्षामध्ये राहिले त्यावेळेला असं सांगावं लागत नाही ते आपापच कळत असतं.